महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत अनेक सुंदर गावांचा समावेश होतो. आपण जे गाव पाहणार आहोत ते उरमोडी नदीवरील मत्यापूर गाव. निसर्ग समृद्ध अशी ख्याती असलेले समृद्ध गाव जणू काही सृष्टी निर्मात्याने अगदी मुक्त हस्ताने निसर्ग सौंदर्याची उधळण केलेली दिसते. त्यामुळे आजचा व्हिडिओ जबरदस्त असणार आहे. हे असं गाव आहे त्याला चहूबाजूनी नदीने वेढलेलं आहे. खळखळ आवाज करून वाहणारी बारमाही नदी. याच नदीच्या काठी भात, ऊस, टॅमॅटो, झेंडू, दुधी अनेक पालेभाज्या आपल्याला बघायला भेटतात. या शेतीतून पक्ष्यांची मधुर वाणी, सिंचनाने पाईपलाईन, ऊसाला दिलेले पाणी, त्यामध्ये आंघोळ करणारे पक्षी मनाला अगदी प्रसन्न करून टाकतात. हाय फ्रेंड्स, कसे आहेत? बरे आहेत ना? आता वाजले 7. आता संकेत आणि अमरजित हे स्टेशनला उभे आहेत आणि आता मी बघा किती बॅगा घेतल्या आहेत. त्यानंतर आपण आपल्या गावाला सुद्धा जाणार आहोत. तर आपण नवीन नवीन ठिकाणं सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर मग आता आपण निघूया. चला. आनंदच्या मित्रांना मी बाय केलं. आनंदने संकेतला गाडी हळू चालवण्यासाठी माझ्या काळजीपोटी, आमच्या सर्वांच्या काळजीपोटी गाडी हळू चालव असा आदेश दिला. नमो बुद्धाय. अमरजित आणि अक्षयने खूप उशीर लावला, त्यामुळे मला त्यांना ओरडण्याची संधी अजिबात गमवायची नव्हती. अक्षय आणि अमरजित नेहमी तिकडून उशीर होतो. त्यांना उशीर झाला होता. अमरजित किती यार, लवकर करायचं, लवकर यायचं ना. उभी ठेव बॅग. पाणी काय अक्षय, टायमाला काय व्हॅल्यू आहे की नाही? सॉरी भावा. आमचा सर्वात पहिला फोटो आईने मला माझ्या आवडीचे बोंबील दिले होते. बोंबील ना अभिच्या मम्मीने बनवलं. अभिच्या याच्यामध्ये काही एका काय काडी मार्गाचा कसं आलंय बोंबील दिलेलं आहे आणि खूप सुंदर अशी रेसिपी. बोंबलाचं काय बोंबील फ्राय आहे, कांदा बोंबील फ्राय खूप सुंदर झालं. बोंबील चटणी अशा मी 3 चपात्या संपवल्यात आत्तापर्यंत. अक्षय खाते मस्त आहे बोंबील आणि चपाती एक नंबर. प्रेक्षक वर्ग आपण बघत आहात. 90च्या दशकातील गाणी लावलेली आहेत आणि ऐकताना देखील किती मधुर आणि मन मोहून जातंय. सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात असलेले मत्यापूर गाव. आम्ही पहाटे 2 वाजता येथे पोचलो. खूप थंडी होती आणि सगळे थकले होते. या गावाला मोराची वाडी असे देखील संबोधतात. असं का म्हणतात हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या निसर्ग स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. कोंबड्याने बांग दिली आणि मला जाग आली आणि मी सर्वात प्रथम आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यास सुरुवात केली आणि मन अगदी आनंदून गेले. येथील वनसंपदा आणि तिच्यातील ऋतुमानातील होणारे बदल मी पाहतच राहिलो. आई कशी आहे? जय भीम. जय भीम. बरेत ना? मस्त एकदम. कदाचित मिस्त्री घासणार ही आपली शेवटची पिढी असावी. सकाळी आलात ना तुम्ही? कुठे गेलेलो? अमरजितच्या आई मुंबईलाच होता का? जेवण बनवतात. मित्रांनो, खूपच थंडी आहे. जसं मी चुलीजवळ आल्यावर खूपच आधार भेटला. खूप मस्त वाटलं. 7 वाजलेत. गाढ झोपलेत. काय येतोय का अमरजित? येतोय का? अशा पद्धतीने सगळे झोपलेले आहेत.
जाऊ मस्जिद मी. मित्रांचं काही खरं नाही. त्यांना जर मी उठवलं नाही तर बोलतील आम्हाला तू सांगितलंच नाही, तू एकट्या निघून गेलास. म्हणून मी त्यांना उठवलं आणि पहिल्या रानवाटेचा ट्रेल करायला निघालो. आपण बघत आहात ही आई आपल्या मुलांना कशी दाणे गोळा करायचे, कशी टिपायचे हे शिकवत आहे. काळघार 2 पिल्लांना घेऊन गेले म्हणून त्यांना पिंजऱ्यात ठेवलं आहे. हो. अमरजित तर झोपलेला आहे. मला अमरजितच्या आईने संपूर्ण गावाची माहिती सांगितली. हो. अमरजितची आई काळजी घेते, अडचणीत जाऊ नको. मित्रांनो, आपण बघू शकता माझ्या समोर सूर्य कसा उगवत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे ही एक मोराची वाडी आहे आणि इथं मोरांची संख्या म्हणजे अफाट आहे. इथे मोरांची शाळा भरलेली दिसते आणि आपल्या समोर बघा या शेतामध्ये आपल्याला एक मोर मादी जातीचा म्हणजेच मयुरी, संस्कृतमध्ये याला मयुरी असे संबोधतात. ही मोरनी आपल्याला व आपल्या परिवाराला धान्य टिपताना दिसत आहे. बघा मित्रांनो, पहाड झालेली आहे आणि आपल्याला जी समोर दिसते ती ऊसाची शेती आहे. बघा पोपटांचा थवा दिसत आहे. आपल्या समोर जो पक्षी दिसत आहे त्या पक्ष्याचं नाव काय मला कमेंट करून नक्कीच सांगा. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना नुसती दुर्गसंपदा नव्हे तर प्राणी, पक्षी, वृक्षवल्लींचा भरभरून वरदहस्त लाभलेला दिसतो. मत्त्यापूर वनराईत फिरत असताना हा देखणा आणि रुबाबदार कोतवाल दिसला. मित्रांनो, याला कोतवालच का बरे बोलतात? हा आकाराने फारसा मोठा नसताना हा कोतवाल पक्षी आपले आणि आजूबाजूंचे घरटे वाचवण्यासाठी आकाराने मोठ्या असलेल्या शत्रूंची 2 हात करायला मागे पुढे पाहत नाही. म्हणूनच इतर पक्षी आपले घरटे कोतवालाच्या घराभोवतीच बांधण्यासाठी प्रयत्न करत असतात. हा आपला रुबाबदार कोतवाल पक्षी नक्कीच आपल्याला एक प्रकारची माणुसकी शिकवत असतो. परंपरेने गुलाम झालेल्या आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी वारंवार स्थलांतर करणाऱ्या स्थलांतरामुळे आपल्या मुलांना देखील ते शिक्षण देऊ शकत नाही. ते नेहमी गुलामच राहतात, गुलामीचंच काम करतात आणि दुसऱ्याची चाकरी करून आपलं पोट भरत असतात. भटकंती करणाऱ्या जातींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. मोर इकडेच आहे मित्रांनो, पूर्णपणे मोठ्याने आवाज येतोय. आपण हळू जाऊया. इकडे मोराचा खूप आवाज येतोय, परंतु कुठे लपून बसलाय काय दिसत नाहीये. मित्रांनो, मला सांगताना खूप आनंद वाटतो. येथील गावातील लोकांनी मोरांना ज्या वनस्पती आवडतात त्या मुद्दामून इथे मोठ्या प्रमाणात लावल्या आहेत. ते मोरासाठी खाद्य ठेवतात, आपल्या शेतामध्ये खाद्य दाणे टाकतात, त्यामुळे मोर आकर्षित होतात आणि मोरांची संख्या इथे खूप मोठ्या प्रमाणात असते. मोरांची शाळा इथे भरते. या शाळेचं टायमिंग तुम्हाला पहाटे 6 ते 8 वाजेपर्यंत मोर तुम्हाला नक्की दिसणार आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला मोरांची शाळा भरलेली दिसणार. खूप कसरतीनंतर मला नर जातीचा मोर बघायला भेटला. किती सुंदर असं माझं भाग्य असेल, नशीब असेल की मी मोराला बघण्यासाठी एवढे लांबून मी या गावी आलो होतो आणि गावी आल्याचं सार्थक मला आज इथे झालेलं आहे.
मोर हा एक सुंदर आणि आकर्षक पक्षी असून हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून याला मान्यता आहे. काही क्षणातच मोर इथून निघून गेला. जेवढं मला व्हिडिओमध्ये टिपता आलं तेवढं मी नक्की तुमच्यासमोर मांडलेलं आहे. आपण बघू शकता या वेशामधली ही शेवटची पिढी असावी. आपण घालू शकतो का असा गणवेश? बाबा कसे बरेत का? हा का? तरी आता काय आम्ही नाही एवढं राहू शकत आहे की नाही? काय बोलता 90 वय? तुमच्या गावाचं नाव काय? आंबेवाडी. माझं खुसगाव आहे सांगलीला. इथे मी मित्राकडे आलोय अमरजित कांबळे म्हणून. हा त्यांच्याकडे आलोय. आपण बघत आहात हा पक्षी हा लावरी जातीची एक कोंबडी आहे आणि मला आश्चर्य वाटतं एवढी लहान कोंबडी का बरं खात असेल. आपल्याला तर माहीतच आहे, आपल्याला जर लग्न करायचं असेल तर प्रथमतः आपल्याला विचारतात मुलाकडे घर आहे का. असंच सुगरणचं देखील आहे. सुगरण नर जातीचा पक्षी हे घर बांधत असतो. हे घर जर मादीला पसंत आले तरच मादी त्याला घर बांधायला मदत करते, अन्यथा त्याचं लग्नच होत नाही. जर स्वतःचं घरच नसेल तर कोणतीच मादी आकर्षित होत नाही. म्हणून तो सतत घर बांधण्यासाठी प्रयत्न करत असतो. आहे की नाही कमाल पक्ष्यांशी देखील. दिलेली आहे. चला सर. या दादांनी मला लिफ्ट दिली. मी मोर बघण्यासाठी खूप लांब आलो होतो, परंतु मी आता गाडीवर बसून मित्राच्या घरी. लांबपर्यंत आलो. बघू शकता तुम्ही किती थंडी आहे. थंडीमध्ये जी मजा आहे फिरण्याची ती एक वेगळीच आहे. हा काय? हा ते घर आहे ना तिकडे काय? खूप मोठं गाव आहे. आमदारांचं नाव काय? ओके. आपण वळलो ना हा तिथे जास्त घर आहे. ओके. तर गाव मस्त आहे. पण तुमचं गाव वेगळं आहे का? 7-8 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे मला व्हिडिओ तर काढता भेटले. बघा आपण नदीला आलेलो आहोत आणि बघा पाण्यातून कशा वाफा निघतायत. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. मित्रांनो आपण आलेलो आहोत बघा. आपण नदीच्या पात्रात उभा आहोत आणि आता तिथे काम चालू असल्यामुळे डॅम मधून पाणी सोडलेलं नाहीये, त्यामुळे इथे तुम्हाला जास्त पाणी दिसणार नाहीये. बघायच्या प्रजाती बघायला भेटतील. बघा माझ्या समोर असा सुंदर असा बघायची प्रजाती आहे, ती आपण कधी बघितली नसेल. एवढी जी हाईट आहे त्याची. नक्की हा पक्षी कोणता आहे मला देखील माहित नाहीये. त्याची चोच बघा तुम्ही, खूप मोठी आहे. नंतर आपण जसं जवळ जाऊ तसं तो निघून जाईल.
नक्की कोणत्या देशातला पाहुणा आहे काय समजत नाहीये, कारण की मी भारतामध्ये प्रथमच बघतोय. मित्रांनो, मी विचार केलेला हा एक पक्षी तसंच झालं. हा पक्षी हा परदेशी पाहुणा आहे. हा थंडीच्या मोसमात दरवर्षी हा हजारो किलोमीटर लांब असलेल्या भारत देशात येत असतो आणि हा पुन्हा आपल्या मायदेशी परतत असतो. आपण बघू शकता, हे बघा, मी झूम करून दाखवतो. हे वटवाघू आहेत. हे बघा, हे झाडाला लटकले ते वटवाघू आहेत. ते बघा, बघितलं, एक उडताना दिसलं आपल्याला. हे रात्री मात्र यांना दिसतं. आता त्यांना कमी प्रकाशामध्ये दिसत नाही. आता आपण बघणार आहोत पाण्यातून सकाळी पहाटे कसा धूर येतो, वाफ येते. तुम्ही नेहमी पूजा करत असतात? हा, तर काय मंदिराचा इतिहास काय सांगू शकता का? तेव्हाच आहे काय मंदिर? श्री पुंडलिक प्रसन्न. हो का? ते नदी काठी मस्त वाटते. मला असं वाटेल मी कोणत्या चित्रपटामध्ये किंवा मूवीमध्ये किंवा सिरियलमध्ये हा नजारा दाखवतो की काय, परंतु हा चित्रपटाचा नजारा नाही आहे, हा ओरिजिनल नजारा आहे. बघा किती सुंदर नदीचं पात्र आहे. मित्रांनो, आपल्या समोर बघा, हा पक्षी बघा. इकडे सगळे निरनिराळे पक्षी असतात. हे बघा, हा पक्षी कधी तुम्ही पाहिला आहे का? मित्रांनो, आपण जे बघत आहात ही शेती दुधाची शेती आहे. बघा, आत्ता सध्या लहान आहे. हो, कागदातून द्या, पेपरमधून. बघा, ताईने मला दुधी भोपळा दिलेला आहे. थँक्यू ताई. खूप स्वच्छ पाणी आहे हो विहिरीला. हा दादा, विहिरीला म्हटलं स्वच्छ पाणी आहे. 12 महिने पाणी असतं. आपल्या मुलाबाळांप्रमाणे जीव लावणारे आपले आई वडील इकडे मुक्या प्राण्यांना आपल्या लहान बाळाप्रमाणे जपतात आणि वाढवतात, त्यांचं संगोपन करतात आणि येथील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. निसर्गामध्ये बाहेर, घराच्या बाहेर अशी आंघोळ करण्याची मजा ही वेगळीच आहे. याचा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. आता आपण अमरजीतच्या घरातून आंघोळ केली, न्याहारी केली. त्यानंतर आता आपण जकीनवाडी बुद्धलेणीला कराड येथे प्रस्थान करत आहोत.
बघा फुल ऑन ऊस. ट्रॉफिक मध्ये अडकलेलो आहोत. चौफेर सगळे रस्त्याची कामं चालू आहेत. माझ्यासोबत आहे माझा कॉलेजचा फ्रेंड अक्षय कांबळे लहानच आहे आणि अमरजीत कांबळे, संकेत. आमचे सारथी. मित्रांनो, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करा.